PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. जर माझ्या कथा आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आता वळूया आपण आजच्या कथेकडे. कथेचे नाव आहे एकदाच माफ करशील का, भाग 10. लेखिका प्राची सोळे. केबिनच्या दारावर टकटक झाली तशी अनघा थांबली. नरेश हातात कॉफीचा ट्रे घेऊन उभा होता आणि त्याच्या मागे साधारण 40-42 गृहस्थ उभे होते. नरेश आत आला. त्याने ट्रे ठेवला. अनघाला कॉफी बनवून दिली. मॅडम, तुम्ही एम्प्लॉई रिक्रुटमेंटची फाईल मागवली होती ना, तर HR हेड सावंत साहेब स्वतः आले आहेत. नरेश त्यांच्याकडे पाहत बोलला. ओह, वेलकम मिस्टर सावंत, प्लीज बी सिटेड. खुर्चीकडे निर्देश करत अनघा बोलली. थँक्स मॅम. सावंत बोलले व खुर्चीत बसले. वेल, तुम्ही कॉफी घेणार का? नो मॅम, प्लीज यू कॅरी ऑन. मी चहा घेतो आणि तोही घेऊन झालाय. सावंत पटकन बोलले. ओके, जस्ट गिव्ह मी 2 मिनिट्स. मी पटकन कॉफी संपवते. अनघाने कॉफीचा मग तोंडाला लावला. कॉफीची आधी लागणारी कडवट टेस्ट तिला आवडायची. तिने शांतपणे कॉफी संपवली. नरेश बाहेर उभा होता. आतमध्ये येऊन त्याने ट्रे उचलला. नरेश, काय मॅडम? आमची मीटिंग चालू असेपर्यंत कोणाला आत पाठवू नकोस, अनघा म्हणाली. हो मॅडम. तो बोलून बाहेर गेला. हे बोलताना अनघाने सावंतांचे निरीक्षण करून घेतले. एकदम नीटनेटके, टापटीप आणि मुख्य म्हणजे सोबर कलरचा शर्ट पॅन्ट असा पेहराव केला होता. केस व्यवस्थित भांग पाडून बसवलेले, गौरकांती, डोळे मध्यम आकाराचे. सावंत चेहऱ्यावरून इमानदार वाटत होते. मिस्टर सावंत, माझा ऑफिसमधला आजचा पहिला दिवस. म्हटलं काय काम करावे, सो एम्प्लॉई भरती कशी होते, त्यांचा रेकॉर्ड काय असतो तो बघावा म्हटलं. तुमच्या कामात व्यत्यय तर नाही आणला ना? नो नो मॅम, उलट हा चांगला विचार केलात. त्या निमित्ताने आपली भेट झाली आणि कुठे अडले, काही प्रश्न विचारायचे असेल किंवा काही माहिती लागली तर मी सांगू शकतो. मी फाईल बघू शकते का? अनघाने विचारले. हो मॅम. सावंतने फाईल अनघाकडे दिली. अनघाला बाकीच्या एम्प्लॉईमध्ये काही स्वारस्य नव्हते, म्हणजे आता तरी नाही. तिला सानियाबद्दलच जाणून घ्यायचे होते. सावंत, स्टाफ ठेवताना कुठल्या गोष्टी मुख्य बघितल्या जातात? अनघाने प्रश्न केला. मॅम, पहिलं शिक्षण. आपल्याकडचा 4th क्लास स्टाफही 12वी शिकलेला आहे. मग मागाहून त्यांचं कॅलिबर बघून त्यांना प्रमोशन दिलं जातं वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये. व्हेरी गुड. आणि बाकीचा स्टाफ जसं क्लेरिकल, अकाउंट यासाठी BCom 2nd क्लास तरी हवा. सावंत माहिती पुरवत होते. आणि डायरेक्टर्स कसे अपॉइंट केले जातात? अनघाने सूचक प्रश्न विचारला. मॅम, कुठलाही डायरेक्टर हा बढती प्रमोशन मिळून होत नाही. त्यासाठी त्यांचे मिनिमम शिक्षण MCom हवंय. PhD असेल तर उत्तम. सगळ्या डिपार्टमेंटची उत्तम जाण हवे. कंपनीला फायदा कसा होईल याचं पूर्ण ज्ञान हवे. वेगवेगळ्या क्षेत्रात काहीतरी काम केलेलं असावं. अच्छा, आपल्या फायनान्स हेड सानिया ही कर्तृत्वान आहेत. अनघा सावंतांकडे एकटक बघत बोलली. पण सावंत गप्प होते. त्यांनी काहीच उत्तर दिले नाही. मिस्टर सावंत, काय झाले? मॅम, सानिया मॅम ह्या लगेच डायरेक्टर पदावर नाही आल्या आहेत. मग कशा? मॅम, सानिया मॅडम इथे 1 वर्षापूर्वी लागल्या. काय? फक्त 1 वर्ष झाले आणि कंपनीच्या महत्वाच्या पदाची सानिया हेड होते? अनघा विचारात बुडाली. मॅम, सानिया मॅडम यश सरांच्या पर्सनल सेक्रेटरी म्हणून कामाला लागल्या, पण त्यांची प्रगती छान झाली आणि अल्पावधीत त्या डायरेक्टर झाल्या. सानिया मॅडमचा मला फॉर्म दाखवा, अनघा म्हणाली. येस मॅम. सावंतांनी सानियाच्या फाईलमधून फॉर्म काढून दिला. अनघा सानियाचा एम्प्लॉई फॉर्म व्यवस्थित बघत होती. पहिल्या पानावर तिचा पासपोर्ट साईज फोटो होता. तिचे तपकिरी डोळे अतिशय उठून दिसत होते. तिचं पूर्ण नाव सानिया प्रजापती गुप्ता, मूळ गाव कानपूर. सध्याचा ऍड्रेस होता मरीन स्टेटस नो होते. बहीण नाही, भाऊ अखिलेश P गुप्ता. आधीचा कामाचा अनुभव, शिक्षण MCom, वय 28. त्यानंतर दुसऱ्या फॉर्ममध्ये उंची, कॉम्प्लेक्शन्स, ब्लड ग्रुप, काही आजार असल्यास याबद्दल माहिती होती. म्हणजे हिचे लग्न झाले नाहीये. भाऊ अखिलेश आहे. सानियाचा भाऊ आहे, अनघा तोंडात पुटपटली. येस मॅम. सांगायचं राहिलं, सावंत मध्ये बोलले. काय ते? सानिया मॅडमचा भाऊ अखिलेश गुप्ताही आपल्या ऑफिसमध्ये अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये आहे. तुम्ही आता बोललात ना? सावंत बोलले. म्हणजे एम्प्लॉईचे नातेवाईक सुद्धा कामाला असू शकतात? अनघाने प्रश्न विचारला. मॅडम, कोणालाही घेत नाही आपण. जे एलिजिबल आहेत आणि आपल्या कामात फिट बसतात त्यांना घेऊ शकतो. परत अखिलेश BCom आहे, त्यामुळे त्याला ठेवलं.
आणि एक नवरा बायको एकत्र काम करू शकत नाही, दोघांपैकी एकच कोणीतरी राहू शकतं. ओके. हा अखिलेश कधी जॉईन झाला? सानिया मॅडम लागल्याच्या 2 महिन्यांनी. त्यांनीच विचारले होते. मिस्टर सावंत, खूप छान प्रणाली आहे आपल्या रिक्रुटमेंटची. आता शेवटचा प्रश्न, डायरेक्टर्सना कंपनी शेअर होल्डर करते का? मॅडम, खरं तर नाही. कंपनीचा पूर्ण मालकी हक्क दिवाण कुटुंबाकडे आहे. 100% शेअर होल्डर तेच आहेत. हा पण दिवाण कुटुंब त्यांचा काही हक्क बाहेरच्या व्यक्तीला देऊ शकतात, जर त्यांची इच्छा असेल तर. सावंत बोलले. जसं अवनी आईने मला तिचे 20% शेअर्स दिले. ती मनात म्हणाली, थँक्यू व्हेरी मच मिस्टर सावंत. तुम्ही खास वेळ काढून आलात आणि मला सगळं समजून घ्यायला मदत केली. अनघा हसून बोलली, इट्स माय ड्युटी मॅम. बरं, मी येतो. फाईल इथे राहू दे का? नो नो, घेऊन जा. थँक्यू. सावंत फाईल घेऊन निघून गेले. ब्लू स्टार टॉवर, 26th फ्लोअर, ओल्ड गार्डन रोड. सानियाचा फॉर्म बघताना तिने मनात 2दा-3दा ऍड्रेस पाठ करून ठेवला. ओके, सानियाच्या घरी जायला हवे. तिथे कोणी नसेल, पण बघू काय माहिती मिळते का. आजचा दिवस पूर्ण उपयोगात आणायचाच. तिने बेल वाजवली. नरेश धावत आला. नरेश, मी बाहेर जाते. 1-1.5 तासात येईन. साहेब आले तर त्यांना जेवून घ्यायला सांग. ओके मॅडम. अनघाने तिची पर्स उचलली व केबिनच्या बाहेर पडली. तिला येताना पाहून लिफ्टमन लगेच उभा राहिला. ती आत आल्यावर त्याने लिफ्ट चालू केली. अवनी लिफ्टने खाली आली. ड्रायव्हरने गाडी काढली. अवनी बसल्यावर त्याने विचारले, कुठे जायचे मॅडम? ब्लू स्टार टॉवर, ओल्ड गार्डन रोड. अवनी बोलली. मॅडम, हा तर सानिया मॅडमच्या घरचा ऍड्रेस आहे. ड्रायव्हर बोलला. तुला माहितीये? अवनीने विचारले. हो मॅडम, मला माहितीये. अरे, सानिया मॅडमची महत्वाची फाईल घरी राहिली आहे. त्या आज पूर्ण वेळ बाहेरच्या कामावर आहेत. यश साहेब बिझी आहेत, त्यामुळे जबाबदारीने ती फाईल मला आणायला सांगितली आहे. काहीतरी बोलायचे म्हणून अवनी म्हणाली. रघु गप्प बसला. तो बिचारा यावर काय बोलणार? बरं रघु, मला सांग, सानिया मॅडमच्या घरी कोण कोण असते? सानिया मॅडम आणि त्यांचा भाऊ अखिलेश साहेब, ते आपल्या कंपनीत कामाला आहेत. रघु माहिती देत होता. अच्छा, ठीक आहे. पटकन जाऊन फाईल घेऊन येऊया, अनघा म्हणाली. पण मॅडम, चावी आहे का तुमच्याकडे? रघुचा प्रश्न रास्त होता. हो हो आहे. अवनीकडे चावी, अनघाकडे चावी नव्हती. ती फक्त मजल्यावर जाऊन शेजारी चौकशी करणार होती. मिळाली तर मिळाली माहिती. तिच्याकडे चावी असूच शकत नव्हती. रघुने कार थांबवली. का थांबवलीस कार? अनघाने बाहेर बघत विचारले. मॅडम, ब्लू स्टार टॉवर बिल्डिंग आली. अनघा पटकन बाहेर आली. रघु, तू थांब, मी पटकन जाऊन येते. ओके मॅडम, रघु म्हणाला. अनघाने मान वर करून बिल्डिंगकडे पाहिलं. ती टोलेजंग इमारत खूप पॉश होती. मुख्य म्हणजे तो एरियाच उच्चभ्रू लोकांचा होता. ती बिल्डिंग मध्ये शिरली. लिफ्ट जवळ आली आणि बटन दाबले. लिफ्ट येण्याची वाट पाहत ती उभी राहिली. लिफ्ट आली. आत लिफ्टमन उठून उभा राहिला. 16वा मजला, ती बोलली. हो. लिफ्टमनने 16व्या मजल्याचे बटन दाबले. 10 सेकंदात लिफ्ट 16व्या मजल्यावर आली. अनघाने पॅसेजमध्ये नजर टाकली. प्रशस्त पॅसेज होता. एक फ्लोअरवर 4 फ्लॅट होते. तिथेच त्या फ्लोअरवर राहणाऱ्या लोकांची नावे होती. अनघाने ती नावे वाचली. फ्लॅट नंबर 502, मिस सानिया गुप्ता. तिचा विरोध झाला, कारण फक्त नाव आणि आडनाव होतं. मधले इनिशियल नाव नव्हते, म्हणजे वडिलांचे किंवा नवऱ्याचे. अनघाला आश्चर्य वाटले. बहुतेक या फ्लॅटवर मालकी हक्क फक्त सानियाचा आहे. ती तिथेच उभी राहून विचार करत असताना पाठीमागून आवाज आला. कोण हवे तुम्हाला? तो आवाज इतका अनपेक्षित होता की केवढ्याने तरी अनघा दचकली. ती गरकन वळली. एका फ्लॅटमधून एक मॉड दिसणारी बाई बाहेर आली होती. ती अनघाकडे एकटक बघत होती. ते मी मिस गुप्ता. अरे हो हो, तुम्ही सानियाची मैत्रीण ना? रीटा. सकाळीच सानिया सांगून गेली तुम्ही येणार आहात म्हणून. ती आज दिवसभर बाहेर आहे, तेव्हा चावी आमच्याकडे देऊन ठेवली आहे तुम्हाला द्यायला. थांबा हं, मी आणते. असं म्हणून ती बाई आतही गेली. अनघाला क्षणभर काही सुचले नाही. काय करावे? असं कोणाच्याही घरात जाणे योग्य आहे का? काय करू? अहो रीटा, ही घ्या चावी आणि जात असाल तर देऊन जा, नाहीतर सानिया येईपर्यंत थांबलात तरी चालेल. तिने अनघाच्या हातात चावी कोंबली. अनघाने काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला, पण ती बाई सरळ आत निघून गेली. एक क्षण तिच्याकडे बघून तिने हातातल्या चावीकडे पाहिलं.
त्या चावीची ती किचेन अतिशय सुरेख होती. सोनेरी रंगाची ती क्रिस्टल माळ होती, हिऱ्यांसारखी चमकत होती. त्या माळेला अजून 2 तशाच छोट्या माळी लटकल्या होत्या आणि त्यावर 2 छोटे लॉकेट लावले होते. ते लॉकेट हार्ट शेपचे होते. त्याच्या बाजूला नाजूक छोटे डायमंड्स होते आणि आत डायमंडचे लेटर्स होते. तिने नीट निरखून पाहिले. एका हार्टमध्ये येस होता, येस फॉर सानिया. दुसऱ्या हार्टमध्ये वाय होता. अवनीच्या डोळ्यात विश्वास बसला नाही म्हणून तिने पुन्हा ते लॉकेट पाहिलं. त्यावर वाय अक्षरच होते. वाय फॉर यश, नाहीतर मग कोण? तिचे मन चित्कारले. तिचा निर्णय झाला. ती फ्लॅट उघडणार होती. आता वेळ घालून उपयोग नव्हता. ती 502 फ्लॅटच्या समोर उभी राहिली. किल्ली दाराला लावली व फिरवली. 2 खटके फिरवल्यावर दार आत उघडले. ती झटक्यात आत गेली आणि पाठीमागून दार लावून घेतले. एका नजरेत तिने घर पाहून घेतले. उंची सामानाने तो 3 BHK फ्लॅट सजवला होता. अवनीला असं काही शोधायचे होते जे सानियाच्या विरोधात स्ट्रॉंग पुरावा होऊ शकतो आणि असलं काहीतरी फक्त कागदपत्राच मिळणार होतं. म्हणून तिने मोर्चा सरळ कपाटांकडे वळवला. सुदैवाने कपाटं लॉक नव्हती. ती भरभर कागदांवरून नजर फिरवू लागली. ती बघत होती ते सानियाचे कपाट होते. आत खूप भारीचे कपडे, साड्या, महागड्या परफ्यूमच्या बॉटल्स आणि बरेच होते. कपाट सुद्धा खूप मोठे होते. अनघा साड्यांची लावलेली चळत बघत होती. एका ठिकाणी तिच्या हाताला काहीतरी कडक, कठीण, एखाद्या डायरीसारखे लागले. तिने त्या साड्या वर केल्या व ती वस्तू बाहेर काढू लागली. अनघा साड्यांची लावलेली चळत बघत होती. एका ठिकाणी तिच्या हाताला अनघाला घाई करायची होती. तिने साड्या बाजूला केल्या. ती डायरीसारखी वस्तू तिने बाहेर काढली. अनघा त्या वस्तूकडे बघत राहिली. ती वस्तू डायरी नसून तो अल्बम होता. अनघाने पटकन तो अल्बम बाहेर काढला. एखादी वेळी येणारं संकट माहीत असलं की ते संकट झेलण्याची मनाची तयारी झालेली असते. संकटाचे सुद्धा 2 प्रकार असतात. एक अपेक्षित आणि दुसरं अनपेक्षित. आणि या अनपेक्षितचा धक्का जास्त आणि घातक असतो. अनघाला धक्का बसला तोच मुळे अनपेक्षित होता. तिच्या हातात तो अल्बम आला. त्यावर इंग्लिशमध्ये लिहिलेले होते, अरंजन वेट्स सानिया. तारीख 1.5 वर्षापूर्वीची होती. म्हणजे सानियाचे लग्न झाले. पण हे कसं शक्य आहे? मग कोणालाच कसे माहित नाही? ही काय पानगड आहे? तिने अल्बमचे पहिले पान उघडले आणि 1-2 मिनिटं तिला तिच्या डोळ्यांवर विश्वास ठेवायला गेली. आतली लाल जोड्यातली मुलगी सानियाच होती आणि तिच्या बाजूला तिचा नवरा रंजन होता. दोघांचे विधीचे मग रिसेप्शनचे सारे फोटो होते. अचानक अनघाच्या मनात तो विचार तरळला. कदाचित सानियाचा नवरा या जगात नसावा. त्याचा मृत्यू झाला असेल म्हणून ती मिस लावत असावी. आता निघायला हवे. कोणी यायच्या आत इथून जायला हवे. एकदा तिला वाटले अल्बम परत जागेवर ठेवा. पण सानियाच्या विरोधात पुरावे हवे असतील तर हा महत्वाचा पुरावा होईल. न जाणो यशला यातलं काहीच माहीत नसावं आणि पुरावा फसवला जात आहे. तिचं काम झालं. अल्बम घेतला. तिच्या पर्समधली पिशवी काढली. अल्बम त्यात ठेवला व कपाटाकडे मोर्चा वळवला. तिला कागदपत्रे बघायची होती पण आता वेळ नव्हता. उगाच उशीर झाला तर ड्रायव्हर वर बघायला यायचा. कपाट होते तसे तिने व्यवस्थित लावले. कुठलीही गोष्ट हल्ली नाही याची खात्री केली व फ्लॅटच्या बाहेर आली. दार ओढून लॉक करून घेतले. अनघाने समोरच्या फ्लॅटची बेल वाजवली. सेकंदात दार उघडले गेले. ती स्मॉर्ट दिसणारी बाई समोर उभी होती. काकू, चावी द्यायला आले. निघते मी. अनघा घाई करत बोलली. निघालात पण एवढ्यात? सानिया येईपर्यंत थांबत नाहीत का? नाही, मला बाहेर जायचे आहे. महत्वाचे काम आहे. प्लीज चावी घेता का? हो द्या. त्या बाई बोलल्या. त्यांच्या हातात चावी ठेवून अनघा लगेच लिफ्ट जवळ पोहोचली. सुदैवाने लिफ्ट समोरच होती. ती आत गेली आणि सुटकेचा निश्वास सोडला. ग्राउंड फ्लोर, ती बोलली. ओके. लिफ्ट खाली आली. अनघा बाहेर येऊन तिची कार शोधू लागली. तोच ड्रायव्हर समोर आला. चलायचे मॅडम? हो, ऑफिसला घे, अनघाने सांगितले. आपण दुसऱ्याच्या घरात चोरासारखे शिरतो, वस्तू पळवतो, हे बरोबर आहे का? पण आपलं काम हे कोणाला तरी वाचवण्यासाठी आहे. जो फसवतोय त्याला सगळ्यांसमोर आणायचे आहे. आपलं लग्न झालं तरी आपल्याला पत्नीचा दर्जा मिळाला नाहीये. पुढे काय होईल याची कल्पना नाही. पण चांगलं काम करत असताना स्वतः देवही मदत करतो. कारच्या वेगासारखे तिचे विचारही धावत होते. ऑफिसच्या पोर्चमध्ये कार थांबली. अल्बमची बॅग नीट सावरत ती लिफ्टकडे गेली. लिफ्टमनने तिला सॅल्यूट केला व 6 नंबर प्रेस केला. पण 5 नंबरवर लिफ्टला होल्ड आला. लिफ्ट थांबली आणि एक व्यक्ती आत आली. अनघा खाली पाहत होती. ती व्यक्ती आत आल्यावर गुड आफ्टरनून मॅम असे म्हणाले आणि तिने वर पाहिले. आपल्या हातातली बॅग खाली पडते की काय असे तिला वाटले. ही समोरची व्यक्ती त्या अल्बम मधील सानियाचा नवरा होता. तोच होता. अनघा क्षणभर आपण मॅडम आहोत हे विसरली आणि एकटक त्याच्याकडे पाहू लागली. हॅलो मॅम, तुम्ही पहिल्या दिवशी आला होता तेव्हा मी कामासाठी शहराबाहेर होतो. माय सेल्फ अखिलेश गुप्ता, अकाउंट डिपार्टमेंटमध्ये आहे आणि सानिया गुप्ता ज्या फायनान्स हेड आहेत त्यांचा भाऊ. तो हसून बोलला. आता आपल्याला नक्की चक्कर येणार आणि इथेच धाडकण कोसळणार.
असे तिला झाले. काय ऐकतोय काय पाहतो याचा काहीच ताळमेळ बसत नव्हता. 6व्या मजल्यावर आल्यावर ती सरळ तिच्या केबिनमध्ये गेली आणि आतून केबिन लॉक करून घेतली. स्वतःला खुर्चीत झोकून दिले. टेबलावर ठेवलेल्या ग्लासातले पाणी पियाले. तिचा मेंदू कामच करेनासा झाला. सानियाचा नवरा रंजन जो अल्बममध्ये आहे आणि तोच इथे ऑफिसमध्ये कामाला आहे अखिलेश नावाने, आणि कहर म्हणजे तो सरळ सानियाचा भाऊ म्हणून वावरतोय. जुळे असतील तर भाऊ होऊ शकतात किंवा बहिणी होऊ शकतात, पण इथे एकच व्यक्ती 2 नात्यांचा वापर करते. 100% आपली नजर चुकणार नाही. हे काहीतरी भयंकर आहे. एवढा मोठा धोका का? कशासाठी? सानिया आणि हा तोतया काहीतरी भयंकर वाईट करू पाहत आहेत. तिचा चेहरा क्रोधाने लाल झाला. केबिनवर टकटक झाली. एकदा, दोनदा, तिसऱ्यांदा जोरात. तशी अनघा भानावर आली. बॅग टेबलाखाली ठेवून ती केबिनचे दार उघडायला उठली. क्रमशः सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक अँड कमेंट अँड डू सबस्क्राईब माय चॅनल. थँक यू.